Dear student, in the last lecture we have seen sacred growths. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणत्या ठिकाणी असणारे जे काही सॅक्रेड ग्रोथ जे आहेत, देवराई जे आहेत, तर त्या देवराईची विषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली की देवाच्या नावानं राखलेलं व पवित्र समजलं जाणारं वन म्हणजेच देवराई हे आपण त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे सर्वसाधारणपणे हे परंपरेने चालत असलेलं जंगल सरकारच्या वन खात्यानं सांभाळलेलं नसून समाज जो आहे तर त्या समाजानं सांभाळलेलं अभयारण्य त्या ठिकाणी असतं. मग अशा प्रकारचे असताना जे काही देवराई जे आहे तर ती देवराई भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांची असणारी जे काही पुंजकी जे आहे तर ती पुंजकी त्या ठिकाणी नडतात. त्याच्यानंतर आपण असंही पाहिलं होतं की भारतामध्ये अशा 13,000पेक्षा अधिक असणाऱ्या जे काही देवराया ज्या आहेत तर त्या देवराया त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी खाली असणारे काही चिन्ह जे आहेत तर ती चिन्ह त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती पर्यावरण संवर्धनासंदर्भात त्यांचा असणारा जो काही या चिन्ह जे आहे तर त्या चिन्हांचा असणारा जो काही अर्थ जो आहे तर तो अर्थ आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतरचा आज आपल्याला पुढचा भाग तो पाहायचा आहे की हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड. जे सर्वसाधारणपणे जैवविविधता जे आहे तर ते जैवविविधतेचे संरक्षण जे आहे तर ते संरक्षण आपल्याला त्या ठिकाणी कसं करता येईल तर याच्यावर असणारा जो काही मार्च 2019ला असणारा जो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहा काय प्रश्न होता की हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड. पहा त्याची काय काय उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी सांगता येईल. फर्स्ट की सर्वसाधारणपणे जे असणारे जे काही बायोडायव्हर्सिटी जे आहे तर त्याच्यामधलं पहिलं आपल्याला दिलेलं आहे की प्रोटेक्टिंग द रेअर पेसीज ऑफ द ऑर्गॅनिझम. रेअर पेसीज म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारच्या जाती. तर दुर्मिळ असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जातींच्या सजीवांचं संरक्षण त्या ठिकाणी करून आपल्याला जैवविविधता ज्या आहेत तर त्या जैवविविधतेचं संवर्धन कॉन्झर्वेशन त्या ठिकाणी करता येईल. सेकंड आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज. त्या ठिकाणी सेंच्युरीज म्हणजे अभयारण्य. राष्ट्रीय अशा प्रकारची नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय अशा प्रकारची उद्यानं आणि दुसरं आपल्याला सांगितलं सेंच्युरीज अभयारण्य यांची निर्मिती करून सुद्धा आपल्याला जैवविविधता जे आहे तर त्या जैवविविधतेचं जतन जे आहे तर ते जतन त्या ठिकाणी करता येईल. थर्ड आपल्याला दिलेलं आहे की डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्स. काही क्षेत्र जे आहे तर ती काही क्षेत्र आपल्याला राखीव जैवविभाग त्याला म्हटलेलं आहे बायो रिझर्व्स. राखीव जैवविभाग म्हणून त्या ठिकाणी घोषित त्या ठिकाणी करता येईल. फोर्थ आपल्याला दिलेलं आहे की प्रोजेक्ट फॉर कॉन्झर्वेशन ऑफ स्पेशल पेसीज. विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी असतील वनस्पती असतील तर यांच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातीच्या संवर्धनासाठी खास अशा प्रकारचे स्पेशल अशा प्रकारचे प्रोजेक्ट जे आहेत प्रकल्प जे आहेत तर ते प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येईल. फिफ्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की कॉन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल. प्राणी आणि वनस्पती यांचं संवर्धन करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जैवविविधता जे आहे तर त्या जैवविविधतेचं संवर्धन त्या ठिकाणी करता येईल. सिक्स्थ आपल्याला दिलेले ऑब्झर्विंग द रूल्स. कायदे जे आहेत तर त्या कायद्यांचं पालन त्या ठिकाणी करणं. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिलेलं आहे की मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ द ट्रॅडिशनल नॉलेज. पारंपरिक असणारे जे काही ज्ञान जे आहेत उदाहरणार्थ असणाऱ्या ज्या काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींचा औषधी अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही जंगलामध्ये अनेक अशा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळून असतात आणि याचं असणारं जे काही ज्ञान जे आहे तर त्या ज्ञानाची नोंद त्या ठिकाणी करून ठेवलं. म्हणजे पारंपरिक अशा प्रकारचं जे काही ज्ञान जे आहे तर त्या ज्ञानाची नोंद त्या ठिकाणी करून ठेवून आपल्याला जैवविविधता जे आहे तर त्या जैवविविधतेचं संवर्धन त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता की हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड. त्याच्यामधले असणारे जे काही 7 मुद्दे जे आहेत तर ते 7 मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर पुढे की टिल नाऊ वी हॅव स्टडीड द रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन इन दिस लेसन. म्हणजे आत्तापर्यंत हे जे असणारे काही प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणामध्ये आपण काय सांगितलेलं आहे की पर्यावरण संवर्धन म्हणजे त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन
आणि दुसरं आपल्याला सांगितलं प्रोटेक्शन, संरक्षण या संदर्भातले असणारे काही कायदे नियम काय आहेत हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. मेनी पीपल इन द सोसायटी आर व्हॉलंटरी कमिंग टुगेदर टू परफॉर्म दिस नोबेल वर्क. समाजामध्ये स्वयंप्रेरणा काय सांगितलेले व्हॉलंटरी म्हणजे स्वयंप्रेरणा, जी समाजामध्ये स्वयंप्रेरणेनं अनेक लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी अशा प्रकारचं असणारे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचं संवर्धन संरक्षण याच्याविषयीचं असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. मेनी इन्स्टिट्यूट ॲट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेव्हल आर इन्व्हॉल्ड इन दिस वर्क. अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था असतील राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही मोठ्या संस्था ज्या आहेत तर त्या मोठ्या संस्था याच्यामध्ये असणारे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. आता याच्यामध्ये असणारे काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्था ज्या आहेत तर त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिली. पहिली दिलेली की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई. दुसरी आपल्याला दिलेली CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई. तिसरं आपल्याला दिलेलं की गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंटल सेल दिल्ली. त्याच्यानंतर फोर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिलेले चिपको सेंटर तेहारी गडवाल याच्याविषयीची आपण माहिती त्या ठिकाणी पाहिलेली. फिफ्थ आपल्याला दिलेले सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद. सिक्स्थ आपल्याला दिलेले केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम. सेवन्थ आपल्याला दिलेले इंडियन ॲग्रो इन्स्टिट्यूट फाउंडेशन पुणे. एट्थ आपल्याला दिलेले विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. त्याच्यानंतर या आपण सर्वच्या सर्व पुढच्या असणाऱ्या काही इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या काही पर्यावरणीय अशा प्रकारच्या संस्थांची काही नावं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN गलांड व्हिडी स्वित्झर्लंड, त्याला त्या ठिकाणी ग्लँड म्हटलेले स्वित्झर्लंड मधलं आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, हे जे आहे तर ते त्या ठिकाणी जिनिव्हा या ठिकाणी आहे. थर्ड आपल्याला दिलेले युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जिनिव्हा. फोर्थ आपल्याला दिलेले वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड न्यूयॉर्क. फिफ्थ आपल्याला दिलेले बर्ड लाईफ इंटरनॅशनल केम्ब्रिज आणि ग्रीन क्लायमेट फंड सोंगडो साऊथ कोरिया. म्हणजे अशा प्रकारची काही इन्स्टिट्यूट जी आहे तर त्या इन्स्टिट्यूटची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. यांची नावं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. खाली काय दिलेले की ग्रीन पीस is the world largest organization engaged in the environmental activities. ग्रीनपीस ही पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातली सर्वात मोठी त्या ठिकाणी संस्था आहे. मोर दॅन 25 lakhs people from 26 different countries are the member of this organization. म्हणजे 26 देशातील 25 लाखाहून अधिक अशा प्रकारचे असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर ते व्यक्ती या ग्रीन पीसच्या त्या ठिकाणी सभासद आहेत. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क ऑफ अबव्ह मेन्शन ऑर्गनायझेशन. आणि म्हणून ही जी असणारी काही ग्रीन पीस संस्था जी आहे तर त्या ग्रीन पीस संस्थेच्या कामाविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितली, कलेक्ट त्या ठिकाणी करायला सांगितली. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर त्या प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. थिंक अँड आन्सर, जी विचार करायचा आहे आणि उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. आता याच्यावर असणारा जो काही माय रोल इन द एन्व्हायरमेंट याच्यावर मार्च 2020 म्हणजे मागच्या वर्षी याच्यावर असणारा जो काही 5 मार्कासाठी असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला. आता पुस्तकाचं याच्यासाठी आपलं बारीक अशा प्रकारचं असणारं काही वाचन जे आहे तर ते वाचन त्या ठिकाणी पाहिजे. काही क्वेश्चन होता की अटेम्प्ट ॲट व्हेरियस लेव्हल्स आर परफॉर्म्ड फॉर कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यावर त्या ठिकाणी प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. रोल ऑफ पर्सन इज डिफाईन ॲज पर दिस लेवल.
आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या पातळ्यानुसार प्रयत्न करणाऱ्यांची विशिष्ट अशा प्रकारची असण्याची काही भूमिका जी आहे तर ती भूमिका त्या ठिकाणी ठरते. सम रोल्स आर गिव्हन बिलो. खाली काही त्या ठिकाणी असणाऱ्या काही भूमिका ज्या आहेत तर त्या भूमिका त्या ठिकाणी मांडल्या आहेत. विच रोल वुड यू लाईक टू परफॉर्म अँड व्हाय. तुम्हाला यापैकी कोणती असणारी काही भूमिका जी आहे तर ती भूमिका त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि का. तरी अशा प्रकारचे असणारे काही प्रश्न जे आहेत तर ती 5 आकडे त्या ठिकाणी मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारले. आता याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे काही रोल जे आहेत तर माय रोल इन द एन्व्हायरमेंट, तर त्याच्यामध्ये असणारे काही कॉन्झर्वेशन असेल, कंट्रोल असेल, प्रोडक्शन असेल, अवेअरनेस असेल, प्रोटेक्शन असेल किंवा प्रिझर्वेशन असेल. या प्रत्येकाविषयी आपल्याला 2 ॲक्शन जे आहेत तर त्या 2 ॲक्शन मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलेले आहे. पण आता काय काय उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी माय रोल इन द एन्व्हायरमेंट म्हणजे माझी त्या ठिकाणी पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये असणारी काही भूमिका जी आहे तर त्या भूमिकेचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी. पहिलं आपण कॉन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये पाहू. कॉन्झर्वेशन म्हणजे काय, टिकवणे, जतन करून ठेवणे. आता त्याच्यामधले आपले असणार तर काही रोल जो आहे किंवा ॲक्शन जे आहे तर ते ॲक्शन आपल्याला सांगता येईल की कॉन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस. उपलब्ध असणारी काही साधन संपत्ती जी आहे तर ती साधन संपत्ती टिकून त्या ठिकाणी ठेवणं. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं कंट्रोल. कंट्रोल म्हणजे नियंत्रण. त्याच्यामधली पहिली ॲक्शन आपल्याला सांगितली प्रिव्हेंटिंग द हार्म. पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाची हानी त्या ठिकाणी होणार नाही, ती हानी त्या ठिकाणी रोखण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. सेकंड आपल्याला दिलेले स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज. हानी करणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृती त्या ठिकाणी थांबवल्या त्या ठिकाणी पाहिजे. तिसरं आपल्याला सांगितलं चेंजिंग द माइंडसेट. आपली जी काही मानसिकता जी आहे तर त्या मानसिकतेमध्ये असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे प्रोडक्शन म्हणजे निर्मिती. आता ही निर्मिती कशी करता येईल पहा की रिव्हेल ऑफ द हार्मड फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणामध्ये हानी झालेले जे काही घटक जे आहेत तर ते रिव्हेल करायचे म्हणजे पुनर्जीवन जे आहे तर ते पुनर्जीवन त्या ठिकाणी करायचं. सेकंड आपल्याला सांगितले अटेम्प्टिंग इनोव्हेशन. आता इनोव्हेशन म्हणजे काही नवनिर्माण करायचं, नवीन अशा प्रकारची निर्मिती त्या ठिकाणी करायची आणि म्हणून नवनिर्माणासाठी त्या ठिकाणी प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी करायचे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेले माय रोल इन द एन्व्हायरमेंटमध्ये अवेअरनेस म्हणजे प्रसार करायचा आहे, जाणीव त्या ठिकाणी निर्माण करायची. कशाच्या माध्यमामधून तर पहिलं सांगितलं आपल्याला एज्युकेशन, शिक्षणाच्या माध्यमातून, गायडन्स मार्गदर्शन त्या ठिकाणी करणं. तिसरं आपल्याला दिलेलं अवेअरनेस म्हणजे जागृती त्या ठिकाणी करणं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला चौथं दिलेलं इमिटेशन अनुकरण त्या ठिकाणी करायचं. फिफ्थ आपल्याला दिलेले ऑर्गनायझेशन संघटन आणि सिक्स्थ आपल्याला दिलेले पार्टिसिपेशन म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आपल्याला घेता त्या ठिकाणी आला पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं माय रोल इन एन्व्हायरमेंटमध्ये प्रिव्हेन्शन प्रतिबंध करायचं. कसा प्रतिबंध करता येईल तर पहिलं आपल्याला दिलेले प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म. संभाव्य अशा प्रकारचे असणारे जे काही पर्यावरणासाठी असणारे जे काही धोके जे आहेत तर ते धोके रोखण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं. सेकंड आपल्याला दिलेले डिझायनिंग न्यू प्लॅन्स. पर्यावरणासाठी नवीन अशा प्रकारचे कृती कार्यक्रम जे आहेत तर ते कृती कार्यक्रम त्या ठिकाणी आखले पाहिजे. थर्ड आपल्याला दिलेले फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाला हानी पोचवणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांना काय करायचं आपल्याला प्रतिबंध जो आहे तर तो प्रतिबंध त्या ठिकाणी करायचा आहे. आणि पुढचं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट प्रिझर्वेशन जतन करायचं. कसं जतन करता येईल पहा की प्रिव्हेंटिंग व्हॉट एव्हर हॅड बीन लेफ्ट ओव्हर. जे काही त्या ठिकाणी उरलेलं आहे अशा प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचं जतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. तिसरं आपल्याला दिलं दुसरं रेमेडीज टू प्रिव्हेंट द फर्दर लॉस. हानी झालेल्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत, जे भाग त्या ठिकाणी शिल्लक आहे, जी प्राणी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे, अशी हानी झालेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांची पुन्हा त्या ठिकाणी हानी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करता येईल तर त्या ठिकाणी त्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण राबवणं. आणि थर्ड आपल्याला दिलेले प्रिझर्विंग अननोन रिजन्स.
अज्ञात अशा प्रकारचे असणारे जे काही क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्र त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये जर असतील तर अशा प्रकारचे अज्ञात क्षेत्र जे आहे तर ते अज्ञात क्षेत्र टिकून ठेवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी माय रोल इन एन्व्हायरमेंट याच्यामधले असताना काही ॲक्शन जे आहे तर ते ॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की कॉन्झर्वेशन असेल, कंट्रोल असेल, प्रिव्हेन्शन असेल, प्रिझर्वेशन, प्रिव्हेंटिंग, अवेअरनेस, ह्या ज्या काही ॲक्शन जे आहेत तर त्या ॲक्शनपैकी एकतरी ॲक्शन तुम्हाला त्या ठिकाणी ती सांगता आली पाहिजे. आणि कोणती भूमिका तुम्ही त्या ठिकाणी कराल आणि का कराल हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2020ला 5 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारला होता. तर तुम्ही त्या ठिकाणी तो लक्षात ठेवा. पण एवढाच असणार तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.